गुड मॉर्निंग. तुमचं स्वागत आहे माझ्या मिनी व्लॉग मध्ये. सकाळी डोळे उघडल्या बघते तर आईची पूजा ही उरकली होती. तिने की नाही तिच्या गॅलरीमध्ये भरपूर फुलांची आणि औषधी झाडे लावली आहे. आईकडे गेलं की हा मेनू मात्र फिक्स असतो, कारण लहानपणापासून तो मला खूप आवडतो आणि मला मात्र तो करता येत नाही. मग सगळं उरकल्यानंतर आम्ही ठरवलं की मॉलमध्ये जायचं. मोठे मोठे मॉल आमच्याकडे नसल्यामुळे आम्ही पुण्यात आलं की येतो. या माणसाने काय बरं पाप केलं असेल की याला असं उलटं लटकवलं हे शेवटपर्यंत समजलंच नाही. मॉलमध्ये घेण्यासारखं तसं काही भरपूर काही नसतं, कारण मला आवडते स्ट्रीट शॉपिंग. मुलांना मात्र इथे येऊन काय आनंद मिळतो तो त्यांना माहिती. आणि या डान्सिंग डॉल ह्या इतक्या छान होत्या आणि त्यांची शाईन तर अगदी बघण्यासारखीच होती. मॉलमध्ये जायचं म्हणजे नुसतं चालायचं आणि इकडे तिकडे बघत राहायचं. या चिड्या मात्र मला खूप आवडतात. चालायचे कष्ट नाही. आता 7 मागे लागला होता की आई हे गधा एवढं मला लॉलीपॉप पाहिजे. मग ते कॅन्सल करून आम्ही असे कुरकुरे घेतले. काकांनी मात्र दोघांना एक एक मोठी कॅडबरी दिल्यावर यांचा आनंद काही बघू शकता तुम्ही. आमच्या लहानपणी की नाही मॉल हा कॉन्सेप्टच नव्हता. आम्ही मस्त ग्राउंडवर जायचो, लपाछपी, पकडापकडी, लंगडी असे सगळे मैदानी खेळ खेळायचो. पण आताच्या मुलांना मात्र या मॉल मधल्या गेमिंग मध्येच काय आनंद मिळतो तर त्यांना माहित. मग घरी येऊन फ्रेश झालो आणि ओमचं आणि माझं डिस्कशन चालू होतं. ओम म्हणत होता की मावशी तू माझ्यापेक्षा हाईटला कमी आणि मी तुझ्या मोठा झालो. आपली मुलं कधी मोठी होतात हे समजतच नाही. त्या दिवशी सकाळी सकाळी आम्हाला आमच्या घरी यायचं होतं, म्हणून डोळ्यात पाणी घेऊन मग बॅग भरली आणि हे बघा काय काय दिलंय. मेथीचे लाडू आणि शेंगदाण्याचे लाडू या आईने सारखा दिले. त्यानंतर या दोघांची मस्ती काही संपेच ना. फोटो बघून तर इतका आनंद झाला आणि इतका शॉक की माझ्या बहिणीचा आणि मोठ्या दादाचा हा लहानपणीचा फोटो होता डावीकडे, आणि उजवीकडे आता एका लग्नातला फोटो आम्ही सेम काढला. तो माझ्या वडिलांनी फ्रेम करून आणला. 7 झोपेतच असताना मग त्याला उठवून आम्ही आमच्या कारने निघालो आमच्या घरी.